दरम्यान गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी धनंजय देशमुख यांच्यासह कुटुंबाची भेट घेऊन चर्चा केली आहे। जवळपास अर्धा तास योगेश कदम आणि धनंजय देशमुख यांच्यात चर्चा झाली आहे। यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी देखील संवाद साधत चर्चा केली। दरम्यान मंत्री योगेश कदम यांच्याशी नेमकी काय चर्चा झाली याविषयी धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे। स्वतः मला एक 5 ते 6 वेळेस फोनवर माझं ज्यावेळेस म्हणणं पूर्ण होते तोपर्यंत ते माझ्याशी बोललेले आहेत। मंत्री महोदय देखील याच्या अगोदर आलेले, मी देखील आलो, सगळी टीम आहे। याच्यामध्ये आमची दुसरी कुठलीच मागणी नाही। ह्यांना फाशी झाली पाहिजे, ह्यांचं जे क्रूर कर्म आहे ते संपलं पाहिजे आणि पुढे असं काही झालं नाही पाहिजे, हीच आमची देखील प्रामाणिक मागणी आहे। साहेब, जेलमध्ये हे जे बघा तुम्ही आता जर फोटो मागवला आताचा लाईव्ह, तर त्याला व्यवस्थित आहे, तो मी जसा दिसतोय, मी इथं आहे ना, सगळं मला करू शकतो, मी कटिंग करू शकतो, कपडे बदलू शकतो, तसं आहे। त्याच्या गळ्यात कायम गमजा आहे आणि ह्याच्या पाठीमागून गेलेले सगळे आरोपी जसं काही जनावरांची केस कट करतात ना तसे कट केलेले आहेत। ह्याचं म्हणजे मी साक्षीदार आहे त्याचा। मी आतापर्यंत एवढ्या दिवस झालं मीडियात बोलतोय, एकही माझं वाक्य मी असं मनचं काहीतरी घालत नाही, कुठेतरी भावना माझ्या चांगले तयार व्हावा किंवा काहीतरी खोटं नाटं आम्ही करायचा प्रयत्न करत नाही, कारण का आमचं जे सर्वस्व होतं, आमचा भाऊ तो आज नाही आमचा। त्याच्यामुळे आम्हाला फक्त त्याच्या पाठीमागे न्याय पाहिजे आणि ही घटना पुढे घडली नाही पाहिजे।